श्रीराम. आपण पाहतोय दासबोध यामधील 3 समास आपण पूर्ण केलेले आहेत. आज बघणार आहोत दशक चौथा नवविधा भक्ती आणि त्यामधला समास पहिला श्रवण भक्ती. आतापर्यंत आपण जे दासबोधाचे 3 समास पाहिले तर त्यावरून अध्यात्माचा पाया म्हणजे त्याच्या स्वरूपाची जाणीव होणे हे आपल्या लक्षात आलं असेलच. ते कसं साध्य करावं तर त्यासाठी देवाची भक्ती करावी. तीच 9 प्रकारे कशी करावी हे समर्थ या दशकात सांगतायत. भक्ती म्हणजे काय हे सविस्तर सांगून पहिल्या समासात श्रवण भक्तीचं वर्णन समर्थ करतात. भगवंताचा महिमा जाणावा. जीव म्हणजेच आपण त्याचाच अंश आहोत, म्हणजेच भगवंताचाच अंश आहोत. हे विश्व ईश्वराचं आहे. आपण त्यातले कण असं जरी असलं तरी त्याचाच अंश म्हणजेच परमेश्वराशी आपलं एकत्व आहे. हे शरणभावानं समजणं म्हणजे भक्ती. भक्तीमध्ये प्रेम आहे, कर्म आहे, योग आहे. त्यामुळेच त्या जगन्नियंत्याशी तादात्म्य समजण्याचे मर्म आहे. श्रवण म्हणजे ऐकणे. ऐकून आपण गोष्टी समजून घेतो. वाचन हेही एक प्रकारचं श्रवणच आहे, कारण ते आपण मनात का असेना आपण ऐकतोच. सध्याच्या जगात श्रवण करायला असंख्य गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु त्यातलं काय श्रवण करावं म्हणजे माणसाच्या जीवनाचं हित होईल हे समर्थ या समासात सांगतायत. भक्तीचे मार्ग, अनेक योग, मुद्रा, 9 खंड, 14 भुवन, अशी अनेक स्थानं, 14 विद्या, 64 कला, नाना औषध, रसायन, सिद्धी, प्रकृती, मंत्र, यंत्र, असं सगळं किंवा त्यातलं जे शक्य आहे ते ऐकावं असं समर्थ सांगतात. म्हणजेच एवढ्या सगळ्या प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे, आपण ते ऐकायला हवं, श्रवण करायला हवं, म्हणजेच लक्ष देऊन ऐकायला हवं. इथे वर्णिले भक्तीचे मार्ग नाना, करी आश्रया राम सर्वस्व माना. इथे वर्णिले भक्तीचे मार्ग नाना, करी आश्रया राम सर्वस्व माना. व्रते तीर्थदाने कलाही पहाना, सगुणा सवे निर्गुणासी भजाना. व्रते तीर्थदाने कलाही पहाना, सगुणा सवे निर्गुणासी भजाना. श्रीराम.